फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। अखेर सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, तर अशा राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आजपासून सर्व सरकारी योजनांचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप होत आहे, कारण आता जवळच निवडणूक आलेली आहे आणि जवळच आचारसंहिता सुद्धा लागू होणार आहे। त्या अनुषंगाने सर्व सरकारी योजनांचे पैसे आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, पात्र ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा सर्व योजनांचे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये आज सकाळपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांचे नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 21व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, परंतु शेतकरी बांधवांना आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता विस्तार करणे शक्य होणार नाही, कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या आधार कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलेला असेल अशा 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करणं गरजेचं आहे। जर तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक केलं तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना, आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने वाटप होत आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाही, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची या ठिकाणी नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 21व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता विस्तार या ठिकाणी होऊन सुद्धा जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, आता या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊयात, म्हणजेच आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएमचा 21वा हप्ता वाटप होत आहे। आज खऱ्या अर्थाने कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे, खऱ्या अर्थाने कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पैसे वाटप होत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना, सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत, म्हणजे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप होणार नाहीत। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसानचे लाभार्थी असतील, त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता विस्तार सुद्धा होतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, आज कोणकोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वाटप होणार आहे, कोणकोणत्या शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे, तर याची
हप्त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सरासरी 7 हप्ते विस्तारित झालेले आहेत, म्हणजेच 7 हप्त्यांचे 14,000 रुपये तुम्हाला सुद्धा मिळालेले असतील। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 20 हप्ते विस्तारित झालेले आहेत। 20 हप्त्यांचे 40,000 रुपये विस्तारित सुद्धा झालेले आहेत। आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता वाटप होत आहे। खऱ्या अर्थाने तुमची या ठिकाणी पीएमच्या हप्त्याची, नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। खटाखट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 2 हप्ते वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 2 हप्ते वाटप होतील, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत, म्हणजेच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता वाटप होणार नाही, कारण या दोन्ही हप्त्यांसाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव नवीन नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता विस्तारित होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा नियमांमध्ये बसत आहात का, अटी शर्तींमध्ये बसत आहात का, पात्रतांमध्ये बसत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पात्रतांमध्ये बसत असतील, अटी शर्तींमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत। तर बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊयात, म्हणजेच आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता, पीएमचा 21 हप्ता वाटप होत आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना, कर्जमाफीविषयी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो निर्णय सुद्धा पाहणार आहोत। त्यासोबत ज्यांना अजून खरीपचा पीक विमा मिळालेला नसेल, रब्बीचा पीक विमा मिळालेला नसेल, म्हणजेच या 2 हंगामामधील पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील, त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे, कारण या ठिकाणी 2024, 2023 आणि 2022 या मागील 3 वर्षांचा पीक विमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे। त्यासोबत 2025च्या म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, आणि जर शेतकरी बांधवांना तुमचं नुकसान झालेलं असेल, तुम्ही त्या नुकसान भरपाईसाठी अर्ज केलेला असेल, पंचनामे केलेली असतील, तर तुम्हाला या 2025चा पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। तर त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे, ती तारीख सुद्धा बघून घ्या। परंतु आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो हप्ता सोडण्यात आलेला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जो हप्ता सोडण्यात आलेला आहे, तर तो हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होत आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे, एकंदरीत किती पैसे वाटप होत आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती देतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, आज आपल्या भारत देशाचे पंतप्रधान म्हणजेच या ठिकाणी 2 टर्ममध्ये ते पंतप्रधान झालेले आहेत, आता 3ऱ्या टर्ममध्ये सुद्धा पंतप्रधान होतील असे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून, म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून पीएमचा 21 हप्ता आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। यापुढे काळजी करायची गरज नाही, खटाखट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना, जर तुम्ही पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसाल, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील, पात्रतांमध्ये बसत असतील, अटी शर्तींमध्ये बसत
बसत असतील त्यांना पैसे वाटप होतील, परंतु जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत नसतील, अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाहीत। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, तर या सरकारने या ठिकाणी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत राज्य सरकारकडून। तशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, राज्य सरकार 100% तत्पर आहे आणि केंद्र सरकार सुद्धा 100% तत्पर आहे। त्यामुळे राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये, टीव्हीमध्ये, मोबाईलला सुद्धा पाहिलेले असतील, परंतु आता या ठिकाणी बातम्या पाहायची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये खाटाघाट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांना, आता जवळच आचारसंहिता आलेली आहे, निवडणुका सुद्धा आलेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर ते शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे, जे रखडलेले हप्ते असतील त्या हप्त्यांचे पैसे सुद्धा वाटप होत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना, आता जवळच जिल्हा परिषदेची निवडणुका आलेल्या आहेत, आचारसंहिता सुद्धा जवळ आलेली आहे। त्यासोबतच या ठिकाणी महानगरपालिका, पंचायत समिती, नगरपालिका, या ठिकाणी ग्रामपंचायत असेल तर अशा निवडणुका जवळ आलेल्या आहेत। तर या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदान मिळवायचं आहे, त्यामुळे सरकार सर्व शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त पैसे वाटप करत आहे। म्हणजेच या ठिकाणी चालू हप्त्यांचे पैसे वाटप तर करतच आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज त्यांना यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करू नये, खाटाघाट त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहे। बघा शेतकरी बांधवांना, हे सरकार तुमच्या आशीर्वादामुळे आलेलं आहे, हे सरकार तुमच्या मतदान केल्यामुळे आलेलं आहे। त्यामुळे राज्यातील आणि देशातील कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज नाही, कारण सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत आणि हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होतच राहणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 8 हप्त्यासाठी आणि पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती लगेच सांगतो। त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नमो शेतकरी योजनेच्या 8 हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे एसएमएस तुम्हाला सुद्धा हे होऊन जाणार आहे। तर आपण या ठिकाणी पात्रता, नियम, अटी, शर्ती या ठिकाणी पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना, जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी असतील, पीक विम्याचे लाभार्थी असतील, त्यांच्यासाठी कोणकोणत्या आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्या सुद्धा पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर ती सूचना म्हणजे या ठिकाणी तुम्ही सर्व महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला पैसे वाटप होतील, अन्यथा जर तुम्ही कामे केलेले नसतील तर तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत। ज्यांनी अगोदरपासून केलेली असेल त्यांना काळजी करायची गरज नाही, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी अगोदरपासून कामे केलेली नसतील त्यांनी लवकरात लवकर महत्त्वाची कामे करायची आहेत। बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत, कोणकोणती कामे केल्यानंतर पैसे वाटप होत आहेत। आता बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या ठिकाणी सरकारी योजनांचे पैसे हे आपल्या आधार कार्डच्या माध्यमातून आपल्या बँक खात्यामध्ये येत असतात। त्यामुळे आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक असणं बंधनकारक आहे। जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा
होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, दुसरं जे महत्त्वाचं काम आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुम्ही आपल्या बँक खात्याची KYC करायची आहे। तिसरं जे महत्त्वाचं काम आहे तर ते तिसरं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्याच बँक खात्याला लिंक आहे का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। जर तुम्ही या ठिकाणी महत्त्वाची 2 ते 3 कामे केली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। तुमच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे वाटप होतील आणि या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील आणि देशातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही। सर्व शेतकरी बांधवांना हे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। तर या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या बँकांच्या याद्या वाचून दाखवत आहे। ज्यांचा जिल्हा असेल त्यांना पैसे मिळून जातील, ज्यांचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल त्यांना सुद्धा पैसे मिळून जातील। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी काटाकाट वाचून दाखवत आहे। तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। म्हणजेच या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र हे राज्य सर्वात मोठ्या राज्यांपैकी आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये 52 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि हेच 52 लाख शेतकरी बांधव PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत। म्हणजेच 52 लाख शेतकरी बांधवांना नरेंद्र मोदी साहेबांकडून 4 महिन्याला 2000 रुपये मिळतात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडून याच 52 लाख शेतकरी बांधवांना 4 महिन्यानंतर 2000 रुपये मिळतात। म्हणजेच या ठिकाणी 4 महिन्याला 4000 रुपये, 8 महिन्याला 8000 रुपये आणि 12 महिन्याला 12000 रुपये अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याला 1000 रुपये म्हणजेच वर्षाकाठी प्रत्येक शेतकरी बांधवाला 12000 रुपये मिळत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधील परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, गडचिरोली जिल्हा, भंडारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रायगड, सातारा, रत्नागिरी जिल्हा, त्यासोबत कोल्हापूर जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, जळगाव असेल, जालना असेल, तर अशा जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे। त्यासोबत SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ICICI बँक, IDBI बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक अशा सर्व सरकारी, खासगी आणि या ठिकाणी पतसंस्थांच्या बँकेमध्ये पैसे वाटप होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या अगोदर पैसे जमा होणार आहेत। आचारसंहिता आता लवकरच लागू होईल, त्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना पैसे येतील। सर्व कामे करून ठेवा।